परवाच्या दिवशी मित्रवर श्री सदाशिव वझे यांनी मला एक छोटेखानी पुस्तक आणून दिलं. हाय मी अजिंक्यच. शीर्षकानेच मी खूप आकृष्ट झालो आणि खाली नाव वाचलं, लेखिका प्रज्ञा वझे. आणि म्हणून काल दिवसभरात ते सगळं सलग वाचून काढलं. विलक्षण पुस्तक आहे. अजिंक्य शेखदार याची सगळी कर्करोगाच्या लढाईची कहाणी इतक्या रोचक पद्धतीने, चांगल्या पद्धतीने आणि हृदयाला स्पर्श करणारी अशी मांडता येते, हे पुस्तक वाचूनच मला कळलं. खूप तपशिलातलं असं अजिंक्यचं बालपण, त्याच्या सवयी, त्याची धडाडी, त्याच्या विविध कला आणि त्याचा सगळा सळसळता उत्साह, याचं इतकं मनोज्ञ दर्शन हे या पुस्तकामध्ये सुरुवातीला केलेलं आहे की अशा मुलावर हा ल्युकोमियाचा घाला का बरं देवानी घातला, अशी एखाद्याला कणाव वाटावी. पण ज्या धीरोदात्तपणे शेखदार कुटुंबानी, म्हणजे दोन्ही आईबाबांनी या सगळ्या संकटाला जे तोंड दिलं, त्याचं टप्प्याटप्प्याने वर्णन हे पाहिल्यावर खरोखर वाचक हा स्तिमित होऊन जातो. आणि अशा प्रसंगांमध्ये कसं वागलं पाहिजे याचा एक धडा जणू हे पुस्तक आपल्याला देऊन जातं. केवळ आईबाबाच नव्हे तर त्याच्या आत्या, बहीण, इतरही कुटुंबातले नातेवाईक यांनी ज्या पद्धतीचा पाठिंबा आणि सगळ्या प्रकारची मदत या कुटुंबाला जी देऊ केली, त्याच्यामुळेच या संकटावर मात केली असं म्हणणं अवघड आहे. पण त्यातनं हा सगळा प्रसंग त्यांनी निभावून नेला आणि ते स्वतः न कोसळता उभे राहिले आईबाबा, ही त्या मदतीच्यामुळेच असं मला वाटतं. स्वतःचं अतिशय लोभस असलेलं व्यक्तिमत्व अजिंक्यचं, त्यामुळे रुग्णालयातलेही सगळे सेवक यांनी तर त्याच्याकडे विशेष लक्ष दिलंच, पण डॉक्टर समीर मेलिनकेरी यांनी सुद्धा टप्प्याटप्प्याने जी काही त्याच्या प्रकृतीचं निदान केलं, कुटुंबियांना ते सगळं समजावून सांगितलं. वैद्यकीय शास्त्राप्रमाणे जे जे उपचार उपलब्ध होते ते प्रत्यक्षात हळूहळू करत गेले. मध्येच डॉक्टर जातेगावकरांनी आयुर्वेदाची काही चाचपणी केली आणि तीही ट्रीटमेंट ही संमत केली. आणि अनेक प्रकारांनी ज्या ज्या पद्धतीने अजिंक्यला बरं वाटेल अशा पद्धतीचे उपचार करण्यासाठी कोणीच अजिबात कसर ठेवली नाही. अशा मुलावर 8 वर्ष असं हे झगडण्याची वेळ यावी, यांनी वाचक अक्षरशः हेलावून जातो. आणि त्याचं प्रत्येकारी वर्णन हे प्रज्ञाताईंनी केलेलं आहे. त्यामुळे लेखिका म्हणून त्यांना धन्यवाद द्यावेत आणि अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. मिलाप या संस्थेचा सुद्धा शेवटी उल्लेख आलेला आहे. आणि त्यामुळे अशा प्रसंगी आर्थिक पाठबळ उभं करण्याचे जे वेगवेगळे स्रोत आहेत, त्या स्रोतांचाही परिचय हा वाचकांना होतो. आणि अक्षरशः आजकालच्या जमान्यामध्ये वैद्यकीय उपचारांची जी काही आर्थिक अंदाजपत्रक आहेत ती पाहिल्यावर भल्या भल्यांच्या पायाखालची जमीन सरकते. पण कुटुंब, नातेवाईक, परिचित लोक आणि समाज, वेगवेगळ्या संस्था या सगळ्यांनी एकत्रितरित्या केलेलं हे कर्करोगाविरुद्धचं युद्ध असं याचं स्वरूप दिसलं. आणि ज्या विलक्षण धैर्याने सगळ्या उपचाराला अजिंक्यानी तोंड दिलेलं त्याच्यात लिहिलेलं आहे, त्याला खरंच आपलं स्वतःचं नाव अजिंक्य हे त्यांनी सार्थ केलं असंच मी म्हणेन. मुखपृष्ठावर त्याची हसरी छबी आहे, तर मलपृष्ठावर त्याच्या बाबांनी लिहिलेली कविता ही खरोखर डोळ्यात पाणी आणते. आणि पुन्हा पुन्हा अजिंक्यनी आपल्या पोटी यावं सर्व जन्मांमध्ये यापुढच्या अशी केलेली आळवणी ही जेव्हा वाचक वाचतो तेव्हा जाणवतं की काय हे नातं असू शकेल बाप लेकाचं. आणि प्रसंगी रागीट वाढणारा
असा बाबासुद्धा जेव्हा अजिंक्यला पोटाशी कवळून घेतो तेव्हा त्याच्याबद्दलचं प्रेम हे एकमेकांना शब्दांविषयीच आणि शब्दांशिवायच कळत असणार. आईची चाललेली घालमेल, कोणत्या भाषेमध्ये त्याला हे सांगावं की तुला अशा अशा प्रकारचा आधार झालाय, तिची सगळी कसोटीच होती. पण तिने ते त्याला समजावून सांगितलं की गुड सेल्स आणि बॅड सेल्स यांचं युद्ध चालू आहे आणि तुला गुड सेल्सना जिंकावं असं वाटतं ना. आणि तेव्हा अजिंक्यानी ते अजिंक्य उत्तर दिलेलं असतं. तेव्हा असं जाणवतं की हा दुर्धर असा कर्करोग हा माणसाची किती कसोटी पाहत असणार. वेगवेगळे चढ उतार सुद्धा या आजारपणात झालेले, वारंवार हॉस्पिटलाइज करावं लागणं, शेवटच्या आजारामध्ये तर वेगळ्या प्रकारच्या सगळ्या गुठळ्या होणं, सगळ्या ज्या काही अवयवांच्या कार्यक्रिया आहेत त्याच्यामध्ये व्यत्यय निर्माण होणं, असं सगळं वर्णन या पुस्तिकेमध्ये आणि पुस्तकामध्ये असं ते आलेलं आहे. त्यावरनं लक्षात येतं की हा सगळा लढा हा किती धैर्याने कुटुंबियांनी हा लढलेला असणार. मनावर एक खोल ठसा अजिंक्यच्या सगळ्या वाटचालीचा हा उमटून जातो. त्याच्यामध्ये असलेले गुण, त्याच्यामध्ये असलेल्या नाना प्रकारच्या कला, त्यांनी केलेली वस्तुनिर्मिती, मग त्या अगदी वृत्तपत्राच्या कागदांपासून केलेलं घड्याळ असो अथवा बुद्धिबळातली प्यादी असोत, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कला अवगत असलेला हा मुलगा, वादन असो, असे सगळे इतके गुण असलेला मुलगा हा परमेश्वराला फार लवकर प्रिय झाल्यामुळे जणू त्यांनी त्याला आपल्याकडे जवळ नेलं असंच म्हटलं पाहिजे. अतिशय हृदयंगम असं असलेलं पुस्तक हे या प्रकाशकांनी जे प्रकाशित केलं त्याबद्दल प्रकाशकांचं अभिनंदन, लेखिकेचं अभिनंदन आणि सगळ्या शेकदार कुटुंबाला त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. परमेश्वर त्यांना मानसिक बळ देवो आणि त्यांनी ज्या भावनेने लोकांना ही सगळी माहिती व्हावी, एक उदाहरण डोळ्यासमोर असावं, या हेतूने जे हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे तो हेतू नक्कीच साध्य होईल असा मला विश्वास वाटतो. मी या सगळ्याच शेकदार कुटुंबाला मनापासून नमन करतो आणि माझं हे मनोगत पूर्ण करतो. धन्यवाद.